यापूर्वी आपण उपभोक्त्याचा वर्तनाचा अभ्यास करत असताना उपयोगिता ही संकल्पना समजून घेतली होती. आता उपयोगिता ही संकल्पना समजून घेत असताना यामध्ये उपयोगिता म्हणजे काय, उपयोगितेचा अर्थ, उपयोगितेची वैशिष्ट्ये, उपयोगितेचे प्रकार, त्याचबरोबर उपयोगितेशी निगडीत काही संकल्पना बघितल्या होत्या आणि त्यामध्ये आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम या घटकाचा अभ्यास यापूर्वी केलेला होता. आता उपयोगिता म्हणजे काय बघितल्यानंतर आपण पुढील प्रकरण जे आहे त्या प्रकरणात आपण सुरुवात करणार आहोत, जे मागणी विश्लेषण म्हणून ओळखलं जातं. अर्थशास्त्राच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 3 मागणी विश्लेषण या घटकाला आपण आता सुरुवात करणार आहोत. आता मागणी याचा अभ्यास करत असताना बऱ्याच वेळेला व्यवहारात मागणी आणि इच्छा हे दोन्ही शब्द एकमेकाला पर्याय म्हणून वापरले जातात. पण प्रत्यक्ष अर्थशास्त्रीयदृष्ट्या मागणी ही संकल्पना वेगळी आहे आणि इच्छा ही संकल्पना वेगळी. आज आपल्याला अनेक इच्छा होत असतात, अनेक महत्त्वाकांक्षा निर्माण होतात. मग त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. पण आपल्या प्रत्येक इच्छेचं स्वप्न पूर्ण होत नाही आहे. म्हणजेच नुसती इच्छा व्यक्त असून चालत नाही आहे, तर त्यासाठी इच्छेला आर्थिक पाठबळ असणं गरजेचं असतं. आर्थिक पाठबळाबरोबरच त्या आर्थिक पाठबळाची त्याग करण्याची क्षमता असेल तरच आपलं इच्छेचं मागणीत रूपांतर होत असतं. अन्यथा इच्छा ही इच्छाच राहते. आणि त्यामुळं मागणीचा अर्थ बघत असताना मागणी ह्यामध्ये इच्छा असणं, त्याचबरोबर इच्छेसाठी खरेदी करण्याची तयारी असणं आणि त्या खरेदीची आर्थिक क्षमता असणं, या तिन्हीची गोळाबेरीज झाल्याशिवाय आपलं मागणीत रूपांतर होत नाही. उदाहरणादाखल समजा आपल्याला एखादी 4 चाकी गाडी घेण्याची इच्छा आहे. आता या गाडीची किंमत समजा 5 लाख रुपये असेल. गाडीची इच्छा आहे, पण आपल्याजवळ जर 5 लाख नसतील, म्हणजेच खरेदी करण्याची क्षमता नसेल, तर आपलं मागणीत रूपांतर होणार नाही. म्हणजे फक्त इच्छा असून चालणार नाही आहे, तर खरेदीची क्षमता म्हणून आपल्याकडं 5 लाख रुपये असेल. आता आपल्याकडं इच्छा आहे, खरेदीची क्षमता 5 लाख रुपये आहे, पण आमची क्षमता त्याग करण्याची तयारी नसेल, म्हणजेच खरेदी करण्याची तयारी नसेल, तरीही आमचं मागणीत रूपांतर होत नाही आहे. त्यासाठी आम्हाला मागणीत रूपांतर करण्यासाठी खरेदीची तयारी असणं गरजेचं आहे. म्हणजेच खरेदीची क्षमता असणं, खरेदीची तयारी असणं, या दोन्हीचं पाठबळ असेल तर आपली इच्छा पूर्ण होते आणि त्याचंच मागणीत रूपांतर होतं आहे. आणि म्हणून मागणी बघत असताना मागणी या शब्दाचा साधा सोपा अर्थ सांगितला जातो आहे. मागणी म्हणजे एखाद्या वस्तूची इच्छा असणं, इच्छेला आर्थिक पाठबळ असणं आणि आर्थिक पाठबळाची त्याग करण्याची क्षमता असणं, हे 3 एकत्र असल्याशिवाय इच्छेचं मागणीत रूपांतर होत नाही. आणि त्यामुळं मागणी म्हणजेच खरेदी शक्तीचं पाठबळ असणारी, त्याग करण्याची क्षमता असणारी इच्छा, यालाच मागणी म्हटलं जात असते. आता मागणी या शब्दाचा अर्थ बघत असताना जर आपण बघितलं तर मागणीची व्याख्या सांगत असताना बेनेम या तज्ज्ञाच्या मते विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी करण्याची नग संख्या, म्हणजेच त्याला मागणी असं म्हटलं जात असते. म्हणजेच आपल्याला जे अर्थशास्त्राची व्याख्या सांगितलेली आहे, बेनेम या तज्ज्ञाच्या मते विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तू खरेदी करण्याची नग संख्या म्हणजे त्या वस्तूची असणारी मागणी. आता बेनेम या तज्ज्ञाच्या व्याख्येचा जर अभ्यास केला तर या व्याख्येमध्ये साधारणतः मागणीचा अर्थ सांगत असताना मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे आणि त्याचबरोबर विशिष्ट वेळ आणि किमतीचा संदर्भ असलेला दिसून येतो आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीशी निगडीत ही सापेक्ष संकल्पना असते. अगदी उदाहरण सांगायचं झालं, समजा एखाद्या व्यक्तीला गाडी घ्यायची असेल, मग गाडी घेत असताना त्या व्यक्तीची आवड निवड विचारात घेतली जाते आणि मग आवड निवडीनुसार एखादी व्यक्ती होंडा कंपनीची गाडी खरेदी करेल किंवा एखादी व्यक्ती बजाज कंपनीची गाडी खरेदी करेल. म्हणजेच या ठिकाणी व्यक्ती सापेक्ष असणारी अशी ही संकल्पना असलेली दिसून येते. त्याचबरोबर याला विशिष्ट वेळ आणि किमतीचा संदर्भ हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. म्हणजेच ज्या वेळेला आपण वस्तूची खरेदी करत असतो, वस्तूची खरेदी करत असताना त्या वस्तूच्या खरेदीबरोबरच त्या वस्तूच्या खरेदीवर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे किंमत. आणि त्यामुळं
किमतीचा विचार हा अतिशय प्रभावी मानला जातो. म्हणजेच वस्तूच्या किमतीवर परिणाम करणारा जो घटक आहे तो किंमत महत्त्वाची आहे आणि या किमतीनुसार व्यक्तीची खरेदी विक्रीचा किंवा मागणीचा विचार केला जातो. आता आपण मागणी ही संकल्पना बघत असताना प्रामुख्यानं मागणीमध्ये जे आपण बघितलं, एक ही सापेक्ष संकल्पना आहे. त्याच पद्धतीने विशिष्ट वेळ आणि किमतीचा संदर्भ या ठिकाणी आवश्यक असतोय आणि त्यानंतरच आमच्या मागणीवर परिणाम होत असतोय. आणि म्हणून मागणीचा अर्थ सांगत असताना विनिमय तज्ज्ञांनी सांगितलेली व्याख्या जी आहे, विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नग संख्या म्हणजेच त्या वस्तूची असणारी मागणी. आता या मागणीचा अभ्यास करत असताना या ठिकाणी किंमत हा अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातोय. आणि मग या किमतीचा परिणाम मागणीवर कसा होतोय हे आपल्याला एका पत्रकाच्या साहाय्यानं अधिक स्पष्ट करता येईल. आता या ठिकाणी जर बघितलं, पत्रकाचा अभ्यास करत असताना आपण जर बघितलं तर पत्रकाच्या मध्ये या ठिकाणी वस्तूची किंमत आणि त्याच वेळेला वस्तूची असणारी मागणी या सर्वांचं जे एकत्रीकरण आहे याला व्यक्तिगत मागणी पत्रक असं म्हटलं जात असतं. म्हणजे एका विशिष्ट किमतीला विशिष्ट नग संख्येची जी मागणी केली जाते त्या मागणीलाच मागणी दर्शवणं पत्रकाला मागणी पत्रक असं म्हटलं जात असतं. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर या ठिकाणी बघा, 10 रुपये किंमत असताना वस्तू एका नगाची मागणी असेल, त्याच वेळेला म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं मागणीचा अभ्यास करत असताना ज्या वेळेला वस्तूची किंमत 10 रुपये आहे त्यावेळेला मागणी एका नगाची आहे. समजा हीच किंमत 6 रुपये असेल त्यावेळेला मागणी 3 नगाची आहे. किंमत 2 रुपये असताना मागणी 5 नगाची. म्हणजेच एका व्यक्तीचं वेगवेगळ्या किमतीला खरेदी करण्याची जी क्षमता आहे किंवा त्या व्यक्तीची खरेदी करण्याची नग संख्येची जी मागणी आहे ही मागणी दर्शवणाऱ्या पत्रकालाच व्यक्तिगत मागणी पत्रक असं म्हटलं दिसून येतं. म्हणजे एखादी वस्तू खरेदी करत असताना त्या खरेदीवर त्या व्यक्तीच्या किमतीचा परिणाम होत असतोय आणि या किमतीच्या अनुषंगानं ती व्यक्ती किती न खरेदी करू शकते हे दर्शवणारं जे पत्रक आहे त्या पत्रकालाच मागणी पत्रक असं म्हटलं जातं आहे किंवा त्यालाच वैयक्तिक मागणी पत्र असं म्हटलं जात असतं. आता हीच बाब आपण जे मागणी पत्रक आहे हे मागणी पत्रक जर आपण ठरवलं एका आकृतीच्या साहाय्याने जर दाखवायचं म्हटलं तर आपल्याला आकृतीच्या साहाय्याने याचं स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करता येईल. या ठिकाणी जर बघितलं आकृतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर अक्ष अक्षावर वस्तूची मागणी दर्शवलेली आहे तर या अक्षावर वस्तूची किंमत दर्शवलेली आहे. आणि या ठिकाणी प्रत्येक किमतीच्या वेळेला त्या ठिकाणी वस्तूची असणारी किंमत दर्शवणारे जे बिंदू आहेत मग त्या ठिकाणी वेगवेगळी किंमत जी आहे बघा, तुम्ही जर बघितलं या ठिकाणी तर वस्तूची किंमत 10 रुपये असताना मागणी एका नगाची आहे, वस्तूची किंमत 6 असताना मागणी 3 नगाची आहे. आणि मग हे जे वेगवेगळे बिंदू आहेत हे एका वक्राच्या साहाय्याने जोडल्यानंतर जो वक्र तयार होतोय त्या वक्रालाच व्यक्तिगत मागणी वक्र असं म्हटलं जात असतं. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला क्लिअर लक्षात येईल की या अक्षावर वस्तूची किंमत दर्शवलेली आहे, या अक्षावर वस्तूची किंमत दर्शवलेली आहे तर अक्षावर वस्तूची किंमत मागणी दर्शवलेली. आणि मग या प्रत्येक किमतीच्या वेळेला वस्तूची मागणीची किंमत दर्शवणारी जी बाब आहे हे दर्शवणारा जो वक्र आहे हा वक्र दर्शवणारी जी आकृती आहे या आकृतीलाच वैयक्तिक मागणी पत्रक असं म्हणलेलं आहे. आणि हे वैयक्तिक मागणी पत्र दाखवणारी आकृती जर आपण जोडली तर या ठिकाणी कळत न कळत किंमत आणि मागणी याचा संबंध जर बघितलं तर हा संबंध आपल्याला एका वेगळ्या पद्धतीने दिसून येतो. म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं एका व्यक्तीचं वेगवेगळ्या किमतीला वेगवेगळ्या किमतीच्या अनुषंगानं त्याची जी खरेदी करण्याची क्षमता दर्शवली जात असते ही क्षमता दर्शवणारी बाबच या ठिकाणी व्यक्तिगत मागणी पत्रकाद्वारे किंवा त्या ठिकाणी व्यक्तिगत मागणी पत्रकाद्वारे आपल्याला स्पष्ट करता येते. आता आपण जेव्हा एका व्यक्तीचा विचार करतो तेव्हा व्यक्तीचं वर्तन किंवा व्यक्तीची किंमत आणि मागणी आपल्याला समजून येत असते. पण हीच बाब जेव्हा आपण अनेक उपभोक्त्यांचं एकत्रीकरण केलं जात असते म्हणजे बाजारपेठेतील वेगवेगळे विक्रेते वेगवेगळ्या किमतीला ज्या वेळेला वस्तूची खरेदी केली जात असतात
तेव्हा त्यालाच बाजार मागणी असं म्हटलं जात असतं. आता बाजार मागणीचा अभ्यास करत असताना या ठिकाणी आपण बाजार मागणी पत्रक बघत असताना बाजार म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आता बाजार बघत असताना या ठिकाणी अनेक विक्रेते आणि अनेक ग्राहक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला बाजार असं संबोधलं जात असतं. आणि या बाजाराच्या आधारे बाजाराची मागणी सुद्धा या ठिकाणी आपल्याला समजून येते. उदाहरण दाखल आपण उदाहरण घ्यायचं झालं, समजा जून महिन्यात शाळा चालू होत असताना एखादा विद्यार्थी त्याला लागणाऱ्या वह्यांची किंमत चौकशीनुसार किमतीनुसार वह्यांची मागणी करत असतो. आता जेव्हा असंख्य विद्यार्थी असंख्य दुकानदाराकडनं वह्यांची मागणी केली जातात त्यावेळेला ही जी मागणी असते म्हणजे बाजारातील सर्व ग्राहकांनी खरेदी केलेली जी नग संख्या असते या नग संख्येलाच बाजार मागणी पत्र समजतात. म्हणजे बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी खरेदी केलेली नग संख्या दर्शवणारे जे पत्रक असते या पत्रकालाच आपण जर बघितलं तर बाजार मागणी पत्रक असं म्हटलं जात असते. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघायचं झालं तर वेगवेगळ्या किमतीला बाजारातील अनेक ग्राहकांनी अनेक विक्रेत्यांच्या अनुषंगानं खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात. या व्यवहाराच्या आधारे बाजार मागणी पत्रक कशा पद्धतीनं तयार होत असतं या घटकाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी बाजार मागणी पत्रकाच्या आधारे स्पष्ट करता येते. म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं तर वेगवेगळ्या वस्तूच्या किमती म्हणजेच क्षयी वस्तू आपण गृहीत धरलेल्या आहे या वस्तूची असणारी किंमत 10 रुपये, 8 रुपये, 6 रुपये, 5 रुपये या पद्धतीने दाखवले. आता या वस्तूला मागणी करणारे असंख्य ग्राहक उदाहरण दाखल आपण अ, ब, क हे ग्राहकांचं संख्या धरलेली आहे. आता 10 रुपये वस्तूची किंमत असताना अ 5 नगाची मागणी करतोय, ब 10 नगाची मागणी करतोय तर क 15 नगाची मागणी केली जात असते. म्हणजेच व्यक्तिगत पत्रक जर बघितलं 10 रुपये किंमत असताना अ ची मागणी 5 नगाची आहे. ज्यावेळेला ही किंमत 8 होते त्यावेळेला अ ची मागणी 10 होते. आणि मग असं असंख्य ग्राहक ज्यावेळेला असंख्य ग्राहक असंख्य विक्रेत्याकडनं वस्तूची खरेदी करतात आणि मग यानुसार बाजार मागणी बघत असताना जेव्हा वस्तूची किंमत 10 रुपये असते त्यावेळेला बाजार मागणी 30 असते. आता ही बाजार मागणी 30 जी आहे त्यामध्ये अ ग्राहकाची 5, ब ग्राहकाची 15, 10 आणि क ग्राहकाची 15 अशी एकत्र गोळाबेरीज जेव्हा केली जाते त्यावेळेला ती मागणी 30 मागणी असते. म्हणजेच बाजाराची मागणी कारण का बाजारात असंख्य ग्राहक असतात आणि त्यामुळे या सर्व ग्राहकांची मागणीची गोळाबेरीज केल्यानंतर जी गोळाबेरीज होते त्यालाच बाजार मागणी असं म्हटलं जात असते. आणि ही बाजार मागणी जेव्हा आपण बघतोय त्यावेळेला जर बघितलं आपण या ठिकाणी अनेक ग्राहक मिळून वेगवेगळ्या किमतीला वेगवेगळ्या वस्तूच्या किमतीच्या अनुषंगानं जे मागणी पत्रक तयार केलेलं असतं या मागणी पत्रकालाच बाजार मागणी पत्रक असं म्हणलेलं दिसून येते. या ठिकाणी आपण बाजार मागणी बघत असताना वस्तूची किंमत एका ठिकाणी दर्शवलेली आहे त्याच किमतीच्या अनुषंगानं आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या किमती दर्शवलेल्या आहेत आणि या वेगवेगळ्या किमतीला प्रत्येक उपभोक्त्यानं खरेदी केलेल्या नगाची ज्यावेळेला गोळाबेरीज केली जाते त्यावेळेला ही गोळाबेरीज दर्शवणारं जे पत्रक असते या पत्रकालाच बाजार मागणी पत्रक असं म्हटलं जात असते. आणि हे बाजार मागणी पत्रक आपल्याला वस्तूची किंमत आणि त्या ठिकाणी असणारी मागणी या घटकाचा उहापोह या ठिकाणी केलेला दिसून येतो. आता हीच बाब आपण जर बाजार मागणी पत्राची बघायची म्हटलं तर हीच बाब एका आकृतीच्या साहाय्यानुसार जसे आपण व्यक्तिगत मागणी पत्र बघितलं या व्यक्तिगत मागणी पत्रकानुसार आपण बाजार मागणी पत्रकाचा सुद्धा आकृतीच्या साहाय्याने याचं स्पष्टीकरण आपल्याला अधिक विस्तृतपणे करता येत असते. आणि याचंच सर्व जर बघितलं तर आपल्याला आकृतीच्या साहाय्यानं अक्षावर वस्तूची मागणी दर्शवलेली आहे, अ या अक्षावर वस्तूची किंमत दर्शवलेली आहे. तर मग या किमतीच्या अनुषंगानं आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या किमतीला वेगवेगळ्या उपभोगाची असणाऱ्या मागणीचा अभ्यास या ठिकाणी पत्रकाच्या साहाय्यानं स्पष्ट केलेला आहे. आणि हा स्पष्टीकरण जर आपण बघितलं आकृतीच्या साहाय्यानं तर आकृतीच्या साहाय्यानं अक्षावर वस्तूची मागणी दर्शवली आहे, अय अक्षावर वस्तूची किंमत दर्शवलेली. आता या किमतीचा अभ्यास जर बघितला तर 10 रुपये किंमत असताना मागणी जी आहे
ही मागणी साधारणतः 30 नगाची आहे. आपण जर बघितलं तर अक्षावर जी मागणी दर्शवली 20, 40, 60, 80, 100 या पद्धतीने दर्शवलेली आहे. आणि यानुसार 10 रुपये वस्तूची किंमत असताना असणारी मागणी ही साधारणतः 30 नगाची. जसजशी वस्तूची किंमत कमी होते तसं कळत नकळत मागणी वाढलेली दिसते. आणि मग हीच बाब वस्तूची किंमत 2 रुपये असताना मागणी मात्र या ठिकाणी 100 नगाची असलेली दिसून येते. आणि मग ही बाबत बघितलं तर आपण या ठिकाणी मागणीच्या अनुषंगाने बघत असताना वेगवेगळ्या ग्राहकांनी केलेली मागणी या ठिकाणी आपल्याला किती आहे ही मागणीची किंमत या ठिकाणी आपल्याला विविध पद्धतीनं दर्शवलेली दिसून येत असते. म्हणजेच वस्तूची असणारी किंमत आणि वस्तूची मागणी ही बाब आपण या ठिकाणी जर बघितलं तर सारणीच्या साह्यानं बाजार मागणी पत्रक आपल्याला स्पष्ट करता येईल. ज्या ठिकाणी ज्या मागणी पत्रकामध्ये वेगवेगळ्या किमतीला वेगवेगळ्या ग्राहकांनी केलेल्या मागणीची जी गोळाबेरीज केली आहे ही गोळाबेरीज दर्शवणारं जे पत्रक असतं त्यालाच बाजार मागणी पत्रक असं म्हटलं जात असतं. या उलट जर आपण बघितलं तर एकाच व्यक्तीनं वेगवेगळ्या किमतीला वेगवेगळ्या मागणीचे संदर्भ दाखवण्याचे पत्रक आहे त्याला वैयक्तिक मागणी पत्रक असं म्हटलं जात असतं. आणि अशा अनेक वैयक्तिक मागणी पत्रकाचं ज्यावेळेला आपण एकत्रकरण करत असतो म्हणजे या ठिकाणी आपण बघितलं तर एका व्यक्तीची मागणी क्षची असलेली मागणी ही एका व्यक्तीची आहे आणि एका व्यक्तीचं असल्यामुळे त्याला वैयक्तिक मागणी पत्रक असं म्हटलेलं दिसून येतं. या उलट जर आपण बघितलं अनेक ग्राहक ज्या वेळेला एकत्र येतात उदाहरणादाखल अ ब क ह्या 3 व्यक्तींनी वेगवेगळ्या किमतीला मग 10 रुपये 8 रुपये 6 रुपये असताना उदाहरणादाखल समजा 6 रुपये किंमत असताना अ ची मागणी 15 नगाची आहे, ब ची मागणी 20 नगाची आहे, क ची मागणी 25 नगाची आहे. आणि ह्या तिघांचं ज्यावेळी एकत्रीकरण केलं जात आहे त्यावेळेला त्याची जी मागणी आहे ती मागणी आपल्याला दिसून येते. म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं तर किंमत असताना या किमतीच्या आधारे 6 रुपये किंमत असताना अ ची मागणी 15 नगाची आहे, ब ची मागणी 20 नगाची आहे, क ची मागणी 25 नगाची आहे. आणि ह्या सगळ्यांचं गोळाबेरीज जे केलेलं आहे या गोळाबेरीजीमध्ये एकूण मागणी जर बघितली तर ही एकूण मागणी 60 नगाची आहे. आणि मग हे जे दर्शवणारं पत्रक आहे त्यालाच आपण बाजार मागणी पत्रक असं म्हणलेलं दिसून येतं. आणि ह्या बाजार मागणी पत्रकाच्या आधारे आपण याचा आकृतीच्या सहाय्याने सुद्धा अधिक स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी करता येते. म्हणजे बाजार मागणीचा अभ्यास केला तर या ठिकाणी आकृतीच्या सहाय्यानं अक्षावर मागणी अ या अक्षावर किंमत दर्शवलेली आहे आणि वेगवेगळ्या किमतीला असणारी जी मागणी आहे ही दर्शवणारे जे बिंदू आहेत हे बिंदू जर एका वक्राच्या सहाय्यानं जोडलं तर जो वक्र तयार होतोय त्यालाच मागणी वक्र असं म्हटलं जात असतं. हा आकृतीमध्ये म या बिंदूनं दर्शवलेला आहे हा मागणी वक्र. आता आपण जर बघितलं आत्ताच्या आपण यामध्ये काय काय बघितलं बघा परत एकदा. सर्वप्रथम आपण मागणी ही संकल्पना समजून घेतली. मागणीचा अर्थ बघत असताना सर्व इच्छा ह्या मागणी नसतात कारण मागणीला इच्छा असून चालत नाही त्याला आर्थिक पाठबळ असावं लागतं आणि ह्या आर्थिक पाठबळाची त्याग करण्याची क्षमता असावी लागते. ह्या दोन्ही घटनाशिवाय आपल्याला मागणी पूर्ण होऊ शकत नाही आहे. आणि म्हणून आपण मागणी बघत असताना मागणीचा अर्थ बघितला. पुन्हा एकदा सांगतो नसेल तर तुम्ही लिहून घ्या. मागणी म्हणजेच इच्छेला क्रयशक्तीचं पाठबळ असणं आणि या क्रयशक्तीची त्याग करण्याची क्षमता असणं म्हणजेच मागणी म्हटलं जातं आहे. किंवा मागणीची दाखवलेली बेनाम्यांची व्याख्या जर बघितलं विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूंची खरेदी केलेली नग संख्या म्हणजेच त्या वस्तूची असणारी मागणी या घटकाचा आपण व्याख्या बघितली. मागणीचा अर्थ बघितला तर आपण वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजार मागणी पत्रक या घटकाचा अभ्यास आकृतीच्या साह्यानं आणि तक्त्याच्या साह्यानं आपण या ठिकाणी केलेला आहे. म्हणजेच आपण फक्त मागणीचा अर्थ आणि वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजार मागणी पत्रक या 2 घटकाचा अभ्यास या ठिकाणी केलेला दिसून येतो आहे. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण साधारणतः मागणीवर जे परिणाम करणारे घटक आहेत या घटकांचा अभ्यास आपण नंतर करणार आहोत. म्हणजे ज्या ठिकाणी अनेक व्यक्ती एकत्र येतात आणि बाजार होतो आहे त्या अनुषंगानं आपण
बाजार मागणी पत्रक आणि व्यक्तिगत मागणी पत्रक या घटकाचा अभ्यास केलेला. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर दोन्ही बाबतीत बघितलं तर मागणी वक्र हा वरून खाली किंवा डावीकडून उजवीकडे आलेला दिसतो. आता याची कारणं काय आहेत या घटकाचा अभ्यास आपण पुढील घटकामध्ये अभ्यासणार आहोत.